त्यांची गत अशी झाली ना, धोबी का कुत्ता ना घरकाना घाट का. तमाशातल्या नाच्याकडं माणूस करमणूक म्हणून पाहतो आणि आम्ही त्याच्या स्टेटमेंटकडं करमणूक म्हणून पाहतो. गाडी खालचं कुत्रं असतं ना, ते म्हणतं गाडी मीच चालवतोय. तर तशातली यांचा गत आहे. मला गाडलं पाहिजे. आमच्या त्या कबरीवर कधी काँग्रेसचा झेंडा असं वर लावा आणि त्याला सल्यूट मारा. शिवसेना प्रमुखाच्या आत्म्याला त्याच्यामुळे शांती मिळेल. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आहेत. सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी सभा सुरू आहेत, प्रचार सुरू आहे. यामध्ये तुमचे विरोधक असलेले संजय राऊत सातत्याने तुमच्यावर टीका करतायत. आज तर त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरलाय, टीका केली आहे. कसं पाहता याकडे? संजय राऊतचे आता डोक्यावर जे परिणाम झालेले ना, ते या उन्हाळ्यात तो वाढतोय. उभाटा गटाचं अस्तित्व जर तुम्ही या लोकसभेला पाहिलं तर ते तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. कोण आहे त्यांच्या स्टार प्रचारक, कोण आहे त्यांच्या सभा घेणारं, कोण काय करेल, कशाशी ताळमेळ नाही. ज्यांच्याबरोबर आघाडी केली ते लोकसुद्धा ह्यांच्या विरोधात काम करायला लागलेले आहेत. म्हणून आता त्यांची गत अशी झाली ना, धोबी का कुत्ता ना घरकाना घाट का. म्हणून आता काय करायचं, तर एकमेव त्यांना स्थान आहे. एक तर मोदीवर टीका करायची आणि दुसरं एकनाथ शिंदेवर करायची. त्यांनी जे काय आज बोललं आहे, ज्या पद्धतीने तो बोललेला आहे, खऱ्या अर्थानं या लोकांनी नाचाची भूमिकेमध्ये येते सर्वजण. हे कधी सिल्वर वॉकवर जाऊन नाचतात, कधी आणखी दुसरीकडे जाऊन नाचतात. हे नाचाच्या भूमिकेतले लोक आहेत. म्हणून आता तमाशातल्या नाच्याकडं माणूस करमणूक म्हणून पाहतो आणि आम्ही त्याच्या स्टेटमेंटकडं करमणूक म्हणून पाहतोय. आम्ही ज्या स्वाभिमानाने उभा आहोत हा सगळा महाराष्ट्र जाणतोय. झोपी गेलेलं सरकार जागं झालं म्हणतात ना, नव्हे तर आता ते पळायला लागलं हे सगळ्या लोकांना दिसतंय. म्हणून आता त्यांनी किती बोंबललं तर काही फरक पडणार नाही. एकीकडे महायुती, तुमच्यासोबत असलेली आघाडी 400 पारचा नारा देते, मात्र ते म्हणतात की 200 पण पार करणार नाहीत, आम्ही 310 पर्यंत जाऊ असं ते म्हणतात. यांना कोणी प्रचाराला बोलवलंय? हे भिवंडी व्हाया कलानगर प्रभादेवी देशाच्या राजकारणाची गप्पा कशाला मारतात? काय तुम्हाला बोलवलंय कुठं? तुमच्या सभा आहेत, जाहीर सभा? अरे ज्या महाराष्ट्रामध्ये तुमचं अस्तित्व आहे तिथं तुमच्या सभा फ्लॉप चालल्यात आणि तुम्ही देशाच्या राजकारणावर गप्पा मारतायत. एकाचं तरी निमंत्रण तरी आहे का आमच्याकडे या तुम्ही म्हणून? परंतु जसं काही हे गाडी खालचं असतात ना, गाडी मीच हाकतोय, आता त्याला भाषा तीच आहे. गाडी खालचं कुत्रं असतं ना, ते म्हणतं गाडी मीच चालवतोय. तर तशातली यांचा गत आहे. यांना कोणी निमंत्रण देत नाही, यांना कोणी बोलवत नाही. चला युपीला चाललेत, बिहारला चाललेत, पश्चिम बंगालला चाललेत, कर्नाटकाला चाललेत, असं काही आहे यांच्या प्रोग्राममध्ये, शेड्यूलमध्ये? ज्या उभाटा गटाच्या नेत्यांनाच बोलवत नाही तर हे यांना ह्या दलालांना कोण बोलवणार? म्हणून जी गोष्ट यांना माहीत नाही त्या गोष्टीवर हे भाष्य करायला लागलेत. उद्धव ठाकरे देखील असं म्हणतात की तुम्हाला गाडलं पाहिजे. आणि काल आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी प्रवास केला रेल्वेने. काय प्रतिक्रिया द्या? गाडलं पाहिजे, आम्हाला खरंच गाडलं पाहिजे. कारण की आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चाललो. आम्हाला यासाठी गाडलं पाहिजे की तुम्ही ज्यांच्याबरोबर गेलेले आहात, ज्यांच्याबरोबर बाळासाहेब कधीच जाऊ नका असं म्हणले, त्यांच्याबरोबर गेलेले आहात. शरद पवार साहेबांबरोबर गेला, काँग्रेसबरोबर गेलात. आम्हाला गाडलं पाहिजे. आमच्या त्या कबरीवर त्या शरद पवारच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा असं वर लावा आणि त्याला सल्यूट मारा. शिवसेना प्रमुखाच्या आत्म्याला त्याच्यामुळे शांती मिळेल. रेल्वेने प्रवास करता, काय लोकलने प्रवास केला काल म्हणता है ना. आता ही इव्हेंट करायची वेळ यांच्यावर आलेली. उद्या यांनी शिवसेना भवनच्या बाजूला जाऊन जर वडापाव खाल्ला तरी त्याचा इव्हेंट करतील हे लोक. म्हणून यांच्याकडे आता इव्हेंट करण्याशिवाय काय पर्याय नाही. कालची पालघरची फ्लॉप झालेली सभा आणि त्या घोडबंदर रोडवर असलेली ट्रॅफिक पर्याय म्हणून ते लोकलने काल आले आणि त्याचासुद्धा इव्हेंट केला. सर्वसामान्याच्या एकाही माणसाशी ते बोलले नाहीत. इंटरव्ह्यू करत होते, लोकलमध्ये बसून इंटरव्ह्यू.
आम्हाला कसं तरी TRP आमचा वाढवा. अरे सर्वसामान्य मुंबईकर हा रोज लोकलने प्रवास करतो, जीव घेणा प्रवास. संध्याकाळच्या गर्दीमध्ये कधीतरी लोकलमध्ये चढून दाखवा फक्त. जीव मुठीत घेऊन प्रवास करणारा माझा मुंबईकर, त्याची सुद्धा काल तुम्ही थट्टा उडवलेली आहे. तो रोज करतो, आपल्या जीवनाची संसाराची गाडी चालवतो. त्यांच्या व्यथा तरी समजून घ्यायला हव्या होत्या, पण ते न करता राजाने आता लोकलमध्ये प्रवास केला हे दाखवण्याचा जे काही पागलपणा केला तेही लोकांना रुचणार नाही. सर, महाविकास आघाडीमध्ये जसा जागा वाटपाचा तिढा आहे, त्यांनी जरी जागा जाहीर केल्या असतील तरी मतभेद अजूनही आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या महायुतीत देखील अद्याप जागा वाटपाचा तिढा कायम दिसतोय. नाशिकसारखी जागा असेल, ठाण्यासारखी जागा असेल, कल्याण असेल, अजून उमेदवारीच डिक्लेअर केलेली नाही. काय नक्की? एक तुम्हाला सांगू का, त्यांनी काय केले हो, अशी धावपळ केली ना की सगळेजण पळून जातील की काय. वातावरण निर्मिती करायसाठी प्रत्येकाची युती, प्रकाश आंबेडकर साहेबांशी युती केली. काय झालं त्या युतीचं? गेले. काँग्रेस राष्ट्रवादीवर आघाडी केली. काय झालं त्या आघाडीचं? आज ती वर्षा गायकवाड दिल्लीला गेली यांच्या विरोधात, सांगलीमध्ये यांच्या विरोधात, नागपूरमध्ये यांना विरोध, प्रत्येक ठिकाणी यांना विरोध झालेला आहे. आणि म्हणून त्या विरोधामुळं त्यांनी केलेली आघाडीची जी काही यादी जी आहे ना, त्याला आता वेगळं स्वरूप आलेलं आहे. आणि आम्ही माहितीचे लोक जे आहेत एक विचारपूर्वक ठरवून ती यादी, शिंदे साहेब आहेत, करेक्ट कार्यक्रम करतात, हा त्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून ते इतके टेन्शन घेत नाहीत. आता तुम्ही पाहिलं गेले 8 दिवसापासून फक्त फिरतायत. आणि म्हणून त्या महायुतीची यादीसुद्धा वेळेवर जी डिक्लेअर करायची ती आता मला वाटतं ती वेळ आता आलेली आहे. उद्या कदाचित ही यादी डिक्लेअरसुद्धा होईल. मनसेने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये ते प्रचार करणार की नाही हा प्रश्न अनुत्तरित होता. मात्र आज बैठक पार पडली, त्यानंतर ते प्रचाराला त्यांचे नेते वगैरे लागतील, समन्वयक असतील तुमच्यात, असं सांगण्यात आलं आहे. तर तुमच्या उमेदवारांचा प्रचार करावा यासाठी तुम्ही काही त्यांच्याशी संवाद साधणार आहात का शिवसेनेकडून? राजसाहेब येते, दोस्ती करो तो दिल खोल के करो, दुश्मनी करो तो भी दिल खोल के करो, ही त्यांची भूमिका असते. मी त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो, अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. म्हणून आता महायुतीचा प्रचार करणार, सभा घेणार आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना आम्ही आमंत्रित करू त्या पद्धतीने ते शेड्यूल बनवणार आहेत. माहितीचाच प्रचार करायचा, त्यांच्या उमेदवाराचा नाही. त्यांनी माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते आज बाहेर निघत आहेत. म्हणून एक वेगळं वातावरण आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे. एक झंझावात ज्याला म्हणतो, मोदी साहेब येतील, अमित शाह साहेब येतील, बाकी राष्ट्रीय नेते येतील, लोकलचे सर्व नेते जे मोठे नेते ते येतील. आणि त्याचबरोबर राजसाहेबांची त्यांना असलेला पुन्हा एक पाठिंबा मला वाटतं ह्या राजकारणाला वळण देईल. आणि म्हणून आम्ही जे वारंवार सांगायचो 45+ आता ते दूर नाही, हे नक्की. आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांमध्ये 45 ज्या जागांचं टार्गेट महायुतीने ठेवलेलं आहे ते काही दूर नाही. कारण त्यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं झंझावत देखील मैदानात उतरणार आहे, असं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सांगतात. कॅमेरामन अजित शिवतरकर मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.